नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार आहे, की आई झाल्यानंतर करिअर संपतं का? तर नाही. माझ्या तरी आयुष्यात असे काही प्रसंग आलेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की आई झाल्यानंतर करिअर संपतं की नाही संपत ते? आणि मी त्याला कसे सामोरे गेले, मी कशा एक्झाम्स दिल्या आई असताना देखील, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कदाचित हा व्हिडिओ बघून कोणाला तरी मोटिव्हेशन मिळेल आणि ज्या मुली असा विचार करत असतील किंवा ज्या बायका असा विचार करत असतील, की आई झाल्यानंतर त्यांचं करिअर संपलं किंवा त्या आता काहीही करिअरमध्ये करू शकत नाही, कुठलीही एक्झाम देऊ शकत नाही, एज्युकेशन पूर्ण करू शकत नाही. त्या महिलांसाठी कदाचित हा व्हिडिओ मोटिव्हेशनल ठरेल, असं मला तरी वाटतंय. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की थांबा. व्हिडिओ पूर्ण बघून जा आणि हा व्हिडिओ जरी तुमच्या कामाचा नसेल, तरी तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्या मैत्रिणींमध्ये कोणीतरी महिला किंवा कोणी मुली किंवा स्त्रिया अशा असतील, त्यांचं लग्न झालंय, प्रेग्नंट असतील किंवा त्यांना एखादं मूल किंवा 2 मुलं असतील, त्यांना शिकण्याची इच्छा आहे. पण मुलांचा विचार करून, घराच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून त्या शिक्षणासाठी म्हणजे शिक्षण बंद करण्याचा विचार करत आहेत. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर जास्त काही बडबड न करता व्हिडिओला मी सुरुवातच करते. तर झालं असं, की माझं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं होतं आणि त्यावेळी माझं लास्ट इयर सुरू होतं. म्हणजे लास्ट इयरला मी ॲडमिशन घेणार होते आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरचे सगळे म्हणत होते, की म्हणजे आता लॉकडाऊन पडलंय, कॉलेज बंद आहे, सगळं बंद आहे आणि मग लग्न ही झाल्यानंतर तू कसं काय मॅनेज करणार हे ते. पण माझ्या हसबँडने मला खूप सपोर्ट केलं त्यावेळेला. ते म्हणाले, की "मी तुला शिकवणार पुढे आणि तू बिनधास्त ॲडमिशन घे 15वीला. काय होईल ते बघता येईल आणि शेवटचंच तर वर्ष आहे. तर ते तू तुझं पूर्ण करून घे. तुला मी नेहमी सपोर्ट करेन." आणि त्यांच्यामुळेच माझी 15वीची एक्झाम मी देऊ शकले. माझं लग्न झालं लॉकडाऊनमध्ये आणि मी राहत होते मुंबईमध्ये. मुंबईमध्ये असताना म्हणजे मी ॲडमिशन घेतलं कॉलेजला आणि ॲडमिशन घेतल्याच्या 2-3 महिन्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मी माझ्या सासरी म्हणजेच पुण्याला शिफ्ट झाले. तर मग झालं असं, की माझं कॉलेज मुंबईला, मी राहायला पुण्याला. तर मी कसं मॅनेज करणार आणि कॉलेजही बंद होतं. तर मी ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे. होईल तसं, होईल त्या टायमिंगला म्हणजे अटेंड करत होते मी, जसं होईल तसं. मग त्यानंतर कधी-कधी व्हायचं, की काम खूप असायचं, कधी-कधी वेळ भेटत नव्हता आणि बऱ्याच वेळा मी लेक्चर पण अटेंड करू शकत नव्हते. पण तरी पण मी माझी जिद्द सोडली नाही आणि माझ्या नवऱ्याने नेहमीच मला सपोर्ट केलं. ते नेहमी मला म्हणायचे, "एखादं काम उशिरा कर, पण तुझं कॉलेजचं लेक्चर तू अटेंड कर. ज्या दिवशी कॉलेजचं लेक्चर असेल, त्या दिवशी एखादं काम उशिरा जरी केलंस ना, तरीही काही फरक पडत नाही." आणि मी पण त्यांचं ऐकलं. मी सगळे लेक्चर अटेंड केले. जे नाही जमले ते गेले, ते मी सोडून टाकायचे आणि जे जमले ते मी पूर्णपणे अटेंड करायचे आणि जेव्हा-जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा-तेव्हा मी अभ्यास करायला लागले. आणि त्याच दरम्यान लग्नाच्या 2-3 महिन्यानंतरच मला माझी गुड न्यूज कळाली, की मी प्रेग्नंट आहे म्हणून. मग त्यावेळी मला थोडंसं टेन्शन आलं, की आता काय करू? म्हणजे आता तर प्रेग्नन्सी आणि त्यात 15वीचे एक्झाम पण एकदम असे तोंडावरच आलेत. 2-3 महिन्यात एक्झाम आणि मी तर प्रेग्नंट आहे. आता मी कसं काय एक्झाम देऊ? आणि अभ्यास कशी करू? स्वतःची काळजी कशी घेऊ? घरातली कामं कशी करू? आणि प्रेग्नन्सीमध्ये ज्या महिलांना अनुभव आहे त्यांना तर माहितीच असेल. आपले मूड एकदम म्हणजे चेंज होत राहतात. कधी अचानक राग येतो, कधी अचानक आपण इमोशनल होतो आणि कधी एकदम म्हणजे नाही का काहीच करावंसं वाटत नाही. एकदम सगळं सोडून नुसतंच मोकळं बसावं असं वाटतं आणि कधी-कधी तर एकदम इरिटेशन होतं, चिड-चिड होते नुसती माणसाची. तर ह्या सगळ्या अनुभवातून मी गेले. त्यामध्ये माझे फायनल एक्झाम होते. तर फायनल एक्झामच्या वेळी मी कशी तरी केली तयारी. माझे हसबंड तर नेहमी मला सपोर्ट करायचे. त्यांनी मला सगळे बुक्स घेऊन दिले. लॉकडाऊन असताना सुद्धा त्यांनी माझे सगळे बुक्स अरेंज केले. सगळे बुक्स अरेंज केले. मला अभ्यास करायसाठी सपोर्ट केला आणि दररोज जेव्हा माझी एक्झाम तोंडावर आली होती 8-15 दिवसावर, तर दररोज मला घरी आल्यानंतर विचारायचे, "अभ्यास केला का? झाला का आजचा अभ्यास? आज कुठला अभ्यास केलास?" मग मी त्यांना सांगायचे, "हो, झालाय. एवढं-एवढं केलंय, असं केलंय, तसं केलंय." आणि नुसतं मला विचारायचे, "तुला काय लागेल ते मला सांग. मी तुझे सगळे म्हणजे गोष्टी आणून देत जाईल. तुला जे लागेल अभ्यासासाठी काही कमी पडत असेल, तर ते तू मला सांगत जा." तर मग अशा ह्याच्यामध्ये मी प्रेग्नन्सीचा तो काळ आणि माझा एक्झामचा काळ एकदम एकत्र असा कंबाईन झाला होता.
मला नेमकं 3रा-4था महिना आणि माझी शेवटची एक्झाम असं म्हणजे एकत्रच आलं होतं. त्यात मला व्हॉमिटिंग व्हायची, सकाळी मॉर्निंग सिकनेस व्हायची. सकाळी उठल्यानंतर एकदम नाही का मळमळल्यासारखं होतं तसं व्हायचं. परत काही खाल्लं की ते पचायचं नाही आणि झालं असं लॉकडाऊन असल्यामुळे एक्झाम ऑनलाईन होती. म्हणून ती गोष्ट माझ्यासाठी तेवढी चांगली झाली, की ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे मला कुठेही प्रवास करायची गरज पडली नाही. मला पुण्याहून मुंबईला जायची गरज पडली नाही. मी ऑनलाईन घरी बसून एक्झाम दिल्या आणि दररोज म्हणजे 1-2 दिवसाचा गॅप ठेवून असे एक्झाम झाले माझे. सगळ्या एक्झाम मी क्लिअर केल्या. तर व्हिडिओ मला पॉज करावा लागला कारण माझी मुलगी आली होती माझ्याशी बोलण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ पॉज केला आणि परत व्हिडिओला कंटिन्यू करते आता. तर मग झालं असं, की फायनल एक्झाम आल्या आणि ही म्हणजे माझी मुलगी आता ती सध्या 5 वर्षाची आहे. पण 2020च्या वेळेला 2020-21च्या दरम्यान प्रेग्नन्सी होती मला तेव्हा. तेव्हा मी प्रेग्नंट असताना फायनल 15वीचे एक्झाम दिले आणि रिझल्टच्या वेळेला मला जरा धाकधूक होती, की काय होतंय, कसं होतंय? कारण का असं आपण लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी असते. आपण कॉलेजला रेग्युलर जातो, अभ्यास करतो, अभ्यासासाठी टाईम देतो, घरातली कामं एक्झामच्या वेळेला नाही करत. पण लग्नानंतर तसं नसतं. लग्नानंतर आपलं आयुष्य पूर्ण बदलतं. लग्नानंतर कामं असतात, आपल्या डोक्यावरती जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्यांसोबत एक्झाम आणि अभ्यास हे सगळ्या गोष्टी मॅनेज नाही होत. पण मी तरी पण केल्या. मॅनेज केलं सर्व आणि एक्झाम दिली आणि जेव्हा रिझल्टची वेळ आली, त्यावेळी मला वाटायचं, की म्हणजे नाही का एखादा विषय जातो का काय? मी फेल होते का काय? अशी भीती एकदम मनात असं दडपण बसलं होतं. आणि तेच जर लग्नाच्या आधी लग्न झालेलं नसेल, तेव्हा एवढं दडपण येत नाही. फेल झालं तरी एखादा विषय गेला तरी जाऊ दे, काय होतंय? देता येईल एखाद्या विषयाची एक्झाम असा आपण विचार करतो. पण लग्नानंतर ते एक प्रेशर असतं ना, की सासू-सासरे नणंद आहे, दीर आहे, नवरा आहे, ते लोकं काय म्हणतील? आणि जर आपण एखाद्या विषयात फेल झालो, तर मग कसं काय त्यांना फेस करणार? ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर माझं पण तसंच काहीतरी झालं होतं. तर मी एवढा म्हणजे मनातल्या मनात मनावर दगड ठेवून म्हटलं, "बघूयात काय होतंय? काय रिझल्ट येतोय माझा? काय मी कर्तबगिरी केली?" आणि झालं असं, की मस्त पास मी झाले. पास तर झालेच झाले. ते तर जाऊ द्या. ते तर मी पास होणार होते याची गॅरंटी मला होती. फेल तर नाही होणार. पण असं वाटायचं, की एखादा तरी विषय चुकेल, एखादा तरी विषय जाईल. कारण 1-2 शेवटचे पेपर मला थोडेसे हार्ड गेले होते. तर मला असं मनातल्या मनात वाटायचं, की तो विषय गेला का काय? त्या विषयात मला एटी किती लागते का काय? पण फायनली माझा रिझल्ट आला. मी पास झाले होते. सगळ्या विषयांमध्ये पास झाले होते आणि मला ओ ग्रेड मिळाला होता. ओ ग्रेड म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये मी पास झाले होते. त्यामुळे मग माझ्या नवऱ्यानी मला खूप म्हणजे अभिनंदन दिलं. घरच्यांनी पण अभिनंदन केलं. घरी पेढे आणले आणि सगळं म्हणजे आनंद, आनंद गडे असं झालं होतं माझ्या घरातलं वातावरण. मग तेव्हा मी ठरवलं, की आता इथे थांबायचं नाही. 15वी पूर्ण केली ना, याच्या पुढचं पण एज्युकेशन मला करायचंय म्हणजे करायचंय. आणि मग तसं ठरवल्याच्या नंतरच थोडासा मी गॅप घेतला कारण का प्रेग्नन्सी जवळ आली होती. रिझल्ट लागला, पास झाले आणि त्यानंतर माझा 7वा महिना संपत आलेला. तर मी माहेरी गेले. मग माझी मुलगी झाली मला. त्यानंतर मग मी थोडासा गॅप घेतला. म्हटलं, की आत्ता लगेच नको. कारण का 15वी झाली होती आणि पुढच्या एज्युकेशनसाठी थोडाफार गॅप घेणं साहजिक आहे आणि मुलांना सांभाळणं वगैरे. त्यामुळे मी गॅप घेतला आणि त्यानंतर मी सी-ई-टीची एक्झाम दिली एम-बी-एसाठी. सी-ई-टी एक्झाम दिल्याच्या नंतर सी-ई-टी एक्झाम दिली मी आणि सी-ई-टी एक्झामच्या वेळेला पण माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळी मी प्रेग्नंट होते. तरी सुद्धा म्हटलं, की ठीक आहे देऊया. मग सी-ई-टीची एक्झाम दिली. त्यानंतर दुसऱ्या मुलाच्या वेळेला मी परत थोडासा गॅप घेतला आणि ते वर्ष माझं तेवढं गेलं. 2024ला माझा मुलगा झाला आणि 2021ला माझी मुलगी झाली. तर 2021 ते 24 मधला जो 2 वर्षांचा गॅप आहे, तो गॅप मी ठेवला. त्यानंतर मी सी-ई-टीची एक्झाम दिली आणि आता सुद्धा मी रिसेंटली 2-4 महिन्यापूर्वीच आपला ह्याचा कधी डिसेंबरमध्येच रेल्वे ग्रुप डीची सुद्धा एक्झाम दिली. मी रेल्वे ग्रुप डीसाठी अभ्यास करत होते आणि माझा मुलगा घरी ठेवून मी एक्झामला गेले. मी रेल्वे ग्रुप डीचा पेपर दिला आणि माझा पेपर सुद्धा चांगला गेला. अजून तरी त्याचं काही रिझल्ट मला अजून माहीत नाहीये, पण दिले. तर मला ह्या माझ्या अनुभवातून बायकांना, महिलांना, मुलींना सर्वांना हे सांगायचंय, की अडचणी आपल्याला येतात.
अडचणी येत नाही असं कोणीच नाहीये. सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी असतात. त्या सर्वांनाच येतात आणि त्या अडचणीतून कशी वाट काढायची ते आपल्यावर डिपेंड असतं. आपण त्या प्रॉब्लेम्सला, त्या अडचणींना कशी मात द्यायची ना, ते फक्त आपल्या हातात असतं आणि ते मी केलंय आणि मला असं वाटतं, की तुम्ही सर्व सुद्धा करू शकतात. ज्या मुली असं म्हणतात, की माझं लग्न झालंय आणि लग्नानंतर मी कसं काय बरं पेपर देऊ आणि कसं काय काय करू? तर तुम्ही करू शकता. एवढं काही अवघड नाही. कुठलीही गोष्ट अवघड नसते, तिला आपण स्वतः अवघड बनवतो. हे कारण आहे, ते कारण आहे आणि पहिल्यांदा ना कारणं देणं बंद करा. जर तुम्हाला शिक्षणाची आवड आहे, तुम्हाला शिकायचंय, तर तुम्ही कसाही कुठूनही मार्ग काढता. तुम्हाला सपोर्ट असो किंवा नसो. सपोर्ट असला तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्यासारखा हसबंड तुमच्या पण आयुष्यात असेल तर अतिउत्तम. पण जर सपोर्ट नसला, तरी पण तो तुम्हाला स्वतः मिळवायचा आहे. तुमच्या घरच्यांना, तुमच्या नवऱ्याला व्यवस्थित समजावून सांगा, की मला शिकण्याची इच्छा आहे, मला आवड आहे, मला शिकायचंय, मला पुढे जाऊन काहीतरी करायचंय आणि मग ते समजतील कदाचित. सगळे नाही, पण तुमचा नवरा तरी तुम्हाला समजून घेईन असं मी अपेक्षा करते. आणि तुम्हालाही काहीतरी असं शिकायचं असेल किंवा मग जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, तर त्यासाठी मोटिव्हेशन म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. जर तुमचं शिक्षण पूर्ण झालंय आणि तुम्हाला जॉब वगैरे करायचा आहे, पण घरच्यांचा सपोर्ट नाहीये, तर तुम्ही घरच्यांना समजवा. आणि कुठलेच घरचे असे नाहीयेत, की तुमच्या आनंदात आनंदी नाही होणार. सासरचे माणसं असतात तशी म्हणा, की आपल्या सुनेच्या आनंदात आनंद मानत नाही. पण ठीक आहे, सासरची माणसं वगळता एक व्यक्ती असतो, तो म्हणजे आपला नवरा. त्याला आपण समजावून सांगायचं, की "बाबा, मला हे करायचंय आणि यासाठी आपल्या दोघांचा निर्णय घेणं आवश्यक आहे." आणि जर तुमचा नवरा तुम्हाला सपोर्ट करणार असेल, तर इतर व्यक्ती तुम्हाला कोणीच काही बोलू शकणार नाही आणि कोणीच काही अडथळा निर्माण करणार नाही. त्यामुळे हार मानायची नाही. होईल तेवढं कन्व्हिन्स करा. होईल त्या पद्धतीने तुमच्या नवऱ्याला समजावून सांगा. नवऱ्याचा सपोर्ट असेल तर तुम्ही काहीही, कुठेही, कसंही करू शकता. आणि या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून थोडंफार मोटिव्हेशन भेटलंच असेल आणि आणखीन अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूबचं चॅनल आहे मोनिका बोराडे आणि माझं नाव आहे मोनिका बोराडे म्हणून माझं नाव लक्षात ठेवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. कारण की एज्युकेशन झाल्यानंतर मला मीडिया लाईनमध्ये इंटरेस्ट होता. म्हणून मी YouTube चॅनलचं म्हणजे चालू केलंय आणि YouTube चॅनलमधून मला होईल तेवढे माझे अनुभव मी शेअर करत राहील आणि तुम्हाला होईल तेवढं मोटिवेशन करत राहील. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील आणि माझे अनुभव जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासारख्या ज्या महिला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक करणं फ्री आहे. तर भेटूयात नवीन अशाच मोटिवेशनल आणि एक्सपिरियन्स असलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. बाय बाय.